नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये. मित्रांनो, वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे. या दिवशी सूर्यदेव कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. अशा स्थितीत या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. याशिवाय खर मासामुळे रखडलेली सर्व कामे मकर संक्रांतीपासून सुरू होतात. भगवान सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यंदाची मकर संक्रांती खूप खास आहे, कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी पुष्य नक्षत्रांचाही विशेष योगायोग होत आहे. मकर संक्रांती शुभ आहे, तसेच काही राशींसाठी फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्या राशीबद्दल. मेष राशीच्या लोकांना मकर संक्रांतीमुळे त्यांच्या करिअरमध्ये विशेष प्रगती होईल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठीही मकर संक्रांत विशेष असते. सूर्यदेवाच्या कृपेने मान सन्मान वाढेल. नोकरदारांना पदोन्नतींचा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगलं राहील. व्यवसायात आर्थिक सुधारणा होईल. गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. पैसा येत राहील. मानसिक आनंद राहील. मकर संक्रांत मकर राशीसाठी अतिशय शुभ मानले जाते. जेव्हा सूर्यदेव या राशीत प्रवेश करेल तेव्हा शुभ दिवसाची सुरुवात होईल. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगलं राहील. कोणतेही नवीन काम सुरू करता येणार आहे. नोकरदार रहिवाशांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तूळ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीचा फायदा होऊ शकतो. जमिनीच्या बाबतीत आर्थिक प्रगती होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील वडील किंवा मोठ्या भावाकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. नोकरीत असलेल्यांना नवीन आणि चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य अनुकूल राहील. कुंभ यावेळी मकर संक्रांत कुंभ राशीच्या लोकांसाठीही खूप अनुकूल आहे. या काळात आर्थिक प्रगतीच्या अनेक शक्यता असतील. नवीन प्रकल्पात यश मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. धार्मिक कार्यात उत्साह राहील. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.